लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या 2.5 वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये पोचपावती जनता देईल. आणि 2.5 वर्षाच्या कामाचे जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती, प्रकल्प थांबवले होते, ते आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले. आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत, म्हणजे मुलींचं शिक्षण असेल, वयोश्री योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, अशा योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय, तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या 2.25 वर्षात घेतला. हा इतिहास आहे. आणि या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील. आणि मला विश्वास होता की आम्ही केलेला विकास, आमचा अजेंडा विकासाचा होता. आणि आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना, आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार, गोरगरिबांचं सरकार. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो. कारण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो, माझ्या लोकांमध्ये येतो, लोक भेटतात, माझी शेती आहे, शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं. म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून, शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे, गरिबीची जाणीव आहे, सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे. म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा झाला. आणि म्हणून आम्ही म्हणाल तर इकोसिस्टीम तयार केली. प्रत्येक परिवारातल्या माणसाला, मग त्याचा मुलीचा जन्म झाला, मुलगी असेल, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, युवा प्रशिक्षण स्टायपंड आणि शेतकऱ्यांच्या योजना, या सगळ्या म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, हे सगळे आमचे जे आहेत, ह्या सगळ्या साठी आम्ही केल्यानंतर लोकही म्हणायला लागले आपलं सरकार लाडकं सरकार. आणि मला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल. आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. आणि तसंच्या तसं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं ते कधीच मिळालं नव्हतं. खूप मोठ्या प्रमाणात अशी मागणी आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, अशा प्रकारची खूप मागणी आहे. नेमकं काय ठरलंय याचीही उत्सुकता नाही. यामध्ये बघा, साहजिक आहे, जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं, मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत, दुःख आहेत, ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साहजिक आहे लोकांची भावना. पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते, सर्व सहकारी सोबत होते. आणि मिळालेले यश हे अतिशय प्रचंड आहे. आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आपल्याला माहित आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमितभाई शाह गृहमंत्री, भाजपाचे अध्यक्ष, आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा. तो मी सांगितलं, त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे. त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्या मनामध्ये नसावा. शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून माझा निर्णय मी घेतलाय. सभापती पद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचे प्रेशर नाही. हे पहा, याच्या बाबतीत चर्चा होईल. आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील. आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काही आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे. सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं, कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे, मतांचा वर्षाव केला आहे. आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे
देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार आहोत.